13वा पाठ बघूया. दक्षिण अमेरिका खंड. तुम्ही आफ्रिका आणि उत्तर अमेरिका खंडाचा अभ्यास केला आहे. या पाठात तुम्ही दक्षिण अमेरिका खंडाचा अभ्यास करणार आहात, पण तो स्वयं अध्ययनाच्या पद्धतीने, म्हणजे पाठात दिलेल्या प्रश्नांची उत्तरे नकाशाच्या मदतीने शोधून या खंडाची माहिती तुम्ही मिळवणार आहात. त्यासाठी हा महत्त्वाचा नाही आपल्यासाठी. इथून बघा, जगातील सर्वात विस्तीर्ण खोरे असलेली नदी, सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले विषुववृत्तीय सदाहरित वने, लांबवर पसरलेल्या पर्वतरांगा ही दक्षिण अमेरिका खंडाची वैशिष्ट्य आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया आपण. या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार 11 अंश 45 मिनिटे उत्तर ते 55 अंश 52 मिनिटे दक्षिण आहे. याचा रेखावृत्तीय विस्तार 34 अंश 45 मिनिटे पश्चिम ते 81 अंश 10 मिनिटे पश्चिम यांच्या दरम्यान आहे. यात काही प्रश्न दिले आहे. आकृती 3 पाहून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. या खंडाचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तो कोणत्या दिशेस निमुळता झाला आहे? या खंडाच्या पूर्वेस व पश्चिमेस असलेल्या महासागरांची नावे लिहा. या खंडाच्या दक्षिणेकडील बेटांची नावे, ही बेटे व मुख्य भूमीच्या मधील सामुद्रधुनीचे नाव. हे सामुद्रधुनी महत्त्वाची आपल्याला. या खंडाचे स्थान पूर्णपणे कोणत्या गोलार्धात आहे ते व रेखावृत्ताच्या आधारे ओळखा. प्राकृतिक रचना बघूया. पर्वत, पठारे व नद्यांची खोरी हे या खंडाच्या प्राकृतिक रचनेचे प्रमुख विभाग आहे. या ठिकाणी काही प्रश्न दिले ते बघूया. खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कोणती पर्वतश्रेणी आहे? या पर्वतातील शिखरांची नावे. गियाना पठाराच्या दक्षिणेस कोणत्या नदीचे विस्तीर्ण खोरे आहे? पश्चिम किनारपट्टीवर कोणते वाळवंट आहे? पॅटेगोनियाचे पठार खंडाच्या कोणत्या भागात आहे? हे खंड उत्तर अमेरिका खंडास वायव्य दिशेला एका चिंचोळ्या भूभागाने जोडला आहे. त्या भूभागाचे नाव लिहा. हवामान बघूया आपण. दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भाग उष्ण कटिबंधात आहे, त्यामुळे तेथील हवामान उष्ण आहे. विषुववृत्तापासून जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे तापमान कमी होत जाते, कारण तो भाग समशीतोष्ण व शीत कटिबंधात येतो. विषुववृत्ताजवळ ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी 2000 मिमी पाऊस पडतो. तेथील हवामान उष्ण व दमट आहे. या खोऱ्याच्या दक्षिणेस असलेल्या ब्राझील पठाराच्या पूर्व भागात पूर्वीय वाऱ्यापासून 1000 ते 2000 मिमी पाऊस पडतो. पॅरेग्वेच्या खोऱ्यात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, कारण हा ब्राझील पठाराच्या पर्जन्यछायेत येणारा प्रदेश आहे. या खंडाच्या दक्षिणेकडील चिंचोळ्या भागाच्या दोन्ही बाजूंना सागर किनारा आहे. या किनारपट्टी जोडून सागरी प्रवाह वाहतात, त्यांचा सुद्धा हवामानावर परिणाम होतो. हे काही प्रश्न आहे, हे आपल्याला आकृतीत बघून सांगायचे आहे. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून कोणता प्रवाह वाहतो याचे नाव सांगा. हे महत्त्वाचे आपल्यासाठी. पूर्व किनाऱ्याजवळून कोणता उबदार प्रवाह जातो? या प्रवाहाचा खंडाच्या दोन्ही किनारपट्टीच्या हवामानावर काय परिणाम होतो? हे तीनही प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नैसर्गिक साधन संपत्ती बघूया. त्यामध्ये जलसंपत्ती. ॲमेझॉन ही या खंडातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. ती अँडीज पर्वतात उगम पावते. या भागात रोज पडणारा पाऊस, असंख्य उपनद्या व विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र यांच्यामुळे या नदीला भरपूर पाणी पुरवठा होतो. तिच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की उत्तर अटलांटिक महासागराला मिळताना या नदीच्या मुखाशी विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश निर्माण होण्याऐवजी मोठ्या खाड्या तयार झाल्या आहे. काही ठिकाणी बेटे तयार झालेली आढळतात. उदाहरणार्थ मोराचा बेट, माराजा बेट. रंगीत आकृती पाहून प्रश्नाची उत्तर लिहा. ॲमेझॉन नदी कोणत्या दिशेने वाहते व ती कोणत्या महासागरास मिळते? ॲमेझॉन नदीच्या 2 उपनद्यांची नावे लिहा. दक्षिण अमेरिका खंडातले दुसरे महत्त्वाचे खोरे पराना, पॅराग्वे, उरुग्वे या नद्यांचे आहे. हे खोरे या नद्यांनी आणलेल्या गाळामुळे सुपीक झाले आहे. हे खोरे शेती, पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. आकृती बघायची आपल्याला. वरील नद्या कोणत्या महासागराला मिळतात? या खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे टीटीकाका सरोवर कोणत्या पर्वतात आहे? हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला हे माहीत झालं की सर्वात मोठे गोड्या पाण्याचे टीटीकाका सरोवर आहे. हे सरोवर लक्षातच राहू द्या. खंडाच्या अतिउत्तर भागातून कोणती नदी वाहते? ती कोणत्या महासागराला मिळते? वनस्पती बघूया. ॲमेझॉन नदीचे खोरे अँडीज पर्वताचा पश्चिम उतार. या भागात दाट विषुववृत्तीय सदाहरित वने आहे. येथे रबर, मोहगणी, एबनी, रोजवूड व हजारो वर्ष जगणारे मंकी पजल हे वृक्ष आढळतात. या वनप्रदेशांना सेल्वा असे म्हणतात. हजारो प्रकारच्या वृक्ष वनस्पतींनी व पशुपक्ष्यांनी ही अरण्ये समृद्ध झाली आहे. या ठिकाणी आणखी काही प्रश्न दिले आहे. या खंडात 3 ठिकाणी गवताळ प्रदेश आहे. त्यांची नावे लॅनोस, कंपोज व पंपास अशी आहे. हे प्रदेश खंडाच्या कोणत्या भागात आढळतात?
इथे बघा ॲनाकोंडा दिला, हे सर्वांना माहीतच आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात कोणती वने आढळतात? पराना, पॅराग्वे खोऱ्यात कोणती वने आढळतात? वाळवंटी प्रदेश खंडाच्या कोणकोणत्या भागात आहे? हे प्रश्न आपल्या महत्त्वाचे नाही. प्राणी व पक्षी बघूया. अँडीजच्या पर्वतीय प्रदेशात खूप उंच म्हणजे 5,500 मीटरपर्यंत उडणारे अँडीन कोंडोरसारखे पक्षी आढळतात. बिळात राहणारी घुबडे, किनाऱ्यावर आढळणारे फ्लेमिंगो पक्षी, सिंहासारखा दिसणारा प्युमा, उंठासारखा, ग्वानाको, हरिण, जग्वार, लामा इत्यादी वन्य प्राणी येथे आढळतात. ओरिनोका नदी व तिच्या उपनद्यांना पूर येतो तेव्हा निर्माण झालेल्या दलदलीत परानाच्या खोऱ्यात ॲमेझॉनच्या अरण्यात विविध प्राणी व पक्षी आढळतात. ओरिनोका मगर, ॲनाकोंडा अजगर, हरणासारखा तापीर, मुंग्या खाऊन जगणारा मुंगी भक्षक हे प्राणी याशिवाय विविध रंगाची फुलपाखरे या भागात आढळतात. समोरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. समोर बघूया. हे एवढी सुद्धा माहिती आपल्याला महत्त्वाची नाही आहे. आपण पर्यावरणीय समस्या बघूया. येथील वनात लाकडाच्या व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे येथे कोणत्या समस्या निर्माण झाल्या असतील, त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील? नद्यांमध्ये व सागरात सोडलेल्या कारखान्यातील रासायनिक द्रव्य व सागरात होणारी तेलगळती यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होईल? समुद्र जलाचे वाढते तापमान, किनारपट्टीचा वाढता वापर यामुळे कोणते दुष्परिणाम होतील? मानवाद्वारे होणारे प्रदूषण कसे टाळता येईल यासाठी उपाय सांगा. वरील समस्येच्या अभ्यासावरून असे दिसते की निसर्गाने मानवाच्या हाती विविध साधनसंपत्ती दिली आहे, पण तिचा उपयोग करताना मानवाने पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. साधनसंपत्ती काळजीपूर्वक वापरावी, तिचे संवर्धन करावे, प्रदूषण समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करावे. मानवाने हे उपाय अंमलात आणले तरच पर्यावरणाचा समतोल राहील. या आकृतीमध्ये बघा, इथे अटलांटिक महासागर आहे, हे दक्षिण अमेरिकेची आकृती आहे. इथे पॅसिफिक महासागर आहे. अँडीज पर्वतामध्ये रिकामी जागा नदीचा उगम होतो. बघा, हे बघितलं होतं आपण. अँडीज पर्वतामध्ये ॲमेझॉन नदीचा उगम होतो. विषुववृत्तीय सदाहरित वनात रिकामी जागा वृक्ष आढळते. हा प्रश्न महत्त्वाचा नाही. खंडाच्या उत्तर भागात रिकामी जागा पठार आहे. पराना नदी रिकामी जागा महासागरास मिळते. हे सुद्धा महत्त्वाचं नाही. खंडाच्या दक्षिणेकडील भागात तापमान कमी होत जाते. पराना, पॅराग्वे खोऱ्यात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागरास मिळताना खाड्या निर्माण करतात. हा प्रश्नाचं उत्तर लक्षात राहू द्या, आपण बघितलं होतं. खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीचे हवामान थंड असते. दक्षिण अमेरिका खंडाचे स्थान, विस्तार व सीमा सांगा. दक्षिण अमेरिका खंडाची प्राकृतिक रचना, दक्षिण अमेरिकेतील प्राणी व पक्षी, दक्षिण अमेरिकेतील पर्यावरणीय समस्या. हे बघा, अँडीज पर्वत, अटाकामाचे वाळवंट, ॲकोनकाग्वा, टिटिकाटा हे महत्त्वाचं आहे. टिटिकाटा, ॲमेझॉन नदीचे खोरे. हे 4 पॉईंट्स लक्षात राहू द्या. अँडीज पर्वत, अटाकामा वाळवंट, टिटिकाटा सरोवर आणि ॲमेझॉन नदीचे खोरे. हे पॉईंट्स लिहून ठेवा आणि हे दक्षिण अमेरिका संदर्भात आहे, एवढं लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.